नमस्कार. विकासाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात. जोरदार शक्तीप्रदर्शनात जुना कवठा हनुमान मंदिर येथे प्रचाराचं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजकीय वातावरण जोर धरू लागले आहे. शिवसेना पक्षाकडून सक्षम उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून जनतेचा विकासाचा नारा देत आज प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर माध्यमांशी बोलत असताना काय म्हणाले पाहूया सविस्तर. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत आणि हे निवडणूक लढवत असताना या राज्याचे लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा निवडणूक आम्ही लढवत आहोत. नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे उपनेते माननीय नामदार हेमंतभाऊ पाटील, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या प्रचारामध्ये ताकदीने या ठिकाणी उतरणार आहेत आणि आपण पाहताय की शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि शिवसेनेची ताकद या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकची वाढलेली आहे. नांदेडमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेचे 2 आमदार या मतदारांनी निवडून दिलेले आहेत आणि त्याच प्रमाणे मला खात्री आहे की शिवसेनेचा महापौर नांदेड वाघाळा महापालिकेवर बसल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनात आहे. आणि प्रभाग क्रमांक 19 असेल, 20 असेल आणि शहरातील सर्व प्रभाग यामध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी अधिकच्या मताने विजयी होतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे.